नमस्कार मित्रांनो, केंद्र पुरस्कृत असणारी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी जी काही सेल्फ सर्वे आहे ती सुरू आहे. तर हा सेल्फ सर्वे कशा पद्धतीने करायचा ॲपच्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला आवाज प्लस जे काही ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअर किंवा ऑफिशियल वेबसाईटवर ग्रामीणच्या जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर फेस आयडी ॲप हे 2 ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲपला ओपन करायचं आहे. काही परमिशन मागेल, त्या परमिशन द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी असिस्ट आणि सेल्फ सर्व्हेचं ऑप्शन दिसेल. यावरती सेल्फ सर्व्हेवरती क्लिक करायचं आहे. ते तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे, ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे तुम्हाला त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही तुमचा फोटो कॅप्चर करण्यासाठी विचारेल, फोटो कॅप्चर करून घ्यायचा, व्यवस्थित फेस स्कॅन करायचा आहे. तुमचा फेस स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमची केवायसी होऊन जाईल. केवायसी झाल्यानंतर ओके करायचं आणि एक तुम्हाला पिन जनरेट करायचा आहे. पिन जनरेट केल्यानंतर तुम्हाला केल्याच्या नंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची तुम्हाला माहिती टाकायची आहे. उदाहरणार्थ जिल्हा, तालुका, गावाचं नाव, ब्लॉक, संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. महत्त्वाची जसे तुमचं उत्पन्न किती आहे, बेसिक माहिती असेल तुम्हाला टाकायची आहे. सर्व फॉर्म भरल्यानंतर शेवटी तुम्ही ज्या घरामध्ये राहता सध्या त्या घराला तुम्हाला एक शेवटी फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं जे काही सेल्फ सर्व्हे आहे ते कंप्लीट होऊन जाईल आणि त्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या जे काही यादीमध्ये नाव येईल आणि जे काही संबंधित ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ते तुमचं घर पाहण्यासाठी जे आहे ते व्हेरिफिकेशनसाठी येणार आहेत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आवाज प्लस ॲपच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं जे काही सर्वे आहे ते करू शकता. धन्यवाद.